बहुचर्चित मुंबई पुणे मिसिंग लिंक वाहतुकीसाठी खुला। मुख्यमंत्री फडणवीसांसह उपमुख्यमंत्री शिंदेंच्या हस्ते लोकार्पण। मुंबई पुणे प्रवासाचा वेळ अर्ध्या तासाने कमी होणार। टोलमध्ये कोणतीही वाढ नाही। मिसिंग लिंकवरील 2 बोगद्यांची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद। जगातील सर्वात रुंदीचे बोगदे 23.5 मीटर अशी गिनीजमध्ये नोंद। गिनीज समितीकडून मुख्यमंत्र्यांना जागतिक विक्रमाचं प्रमाणपत्र सुपूर्द। मिसिंग लिंकची संकल्पना 2010 सालची, मात्र विविध 13 कारणं देऊन तत्कालीन सरकारनं फाईल बंद केली। मुख्यमंत्री फडणवीसांचा निशाणा, तर मिसिंग लिंकला कनेक्टिंग लिंक बोललं पाहिजे, फडणवीसांचं आवाहन। मिसिंग लिंकच्या लोकार्पणानंतर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा एकाच गाडीतून प्रवास। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून गाडीचं सारथ्य, एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार ही गाडी। मिसिंग लिंक प्रकल्प गेम चेंजर ठरणार। महाराष्ट्राच्या विकासाची आणि प्रगतीची लिंक कनेक्ट झाली। उपमुख्यमंत्री शिंदेंचं भाष्य, तर 2 शहरांना अधिक वेगानं जोडणारा कनेक्टिंग लिंक, सुनेत्रा पवारांचं विधान। मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरील वाहतूक कोंडीबद्दल मी माफी मागतो। पुढच्या वेळी पुण्याहून मुंबईला जाताना वाहतूक कोंडीमध्ये अडकण्याची वेळ येणार नाही, फडणवीसांचं आश्वासन। मिसिंग लिंकवरील पुण्याकडे जाणारे 1 लेन सुरू। मुंबई पुणे महामार्गावरील वाहतूक हळूहळू पूर्वपदावर, तर वाहतूक कोंडीमध्ये अडकलेल्या प्रवाशांकडून टोल आकारू नका, उपमुख्यमंत्री शिंदेंचे आदेश। देशामध्ये व्यावसायिक गॅस सिलेंडर तब्बल 993 रुपयांनी महागला। मुंबईसह अनेक शहरांमध्ये 19 किलोच्या सिलेंडरच्या किमती 3000च्या पुढे। हॉटेल, रेस्टॉरंट आणि खानावळींमधील जेवण महागण्याची शक्यता। जनतेला निवडणुकांचं बिल मिळालं। कमर्शियल सिलेंडरच्या दरवाढीवरून राहुल गांधींचा केंद्र सरकारवर हल्लाबोल, तर गॅसच्या विक्रमी दरवाढीनंतर आता पेट्रोल डिझेलवर वार होणार, राहुल गांधींचे भाकीत। मुंबईमध्ये एका मोठ्या आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश। 1745 कोटींचं 349 किलो कोकेन एनसीबीकडून जप्त। खुद्द केंद्रीय गृहमंत्री अमित शहांकडून कारवाईबाबत ट्विट। कच्च्या तेलाचे भाव वाढल्यानं भारतीय रुपयामध्ये मोठी घसरण। अमेरिकन डॉलरच्या तुलनेमध्ये रुपया 95.34च्या नीचांकीवर। जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढण्याची शक्यता। मुंबईतील पायधुनीमधील टरबूज खाऊन झालेल्या मृत्यू प्रकरणामध्ये नवा खुलासा। मृतांचे अवयव हिरव्या रंगाचे पडल्याचं फॉरेन्सिक चाचणीमध्ये समोर। मृतांचा मेंदू, हृदय आणि आतड्या हिरव्या रंगाचे पडल्याची माहिती। डॉक्टरांनी विषबाधेची शक्यता वर्तवली। भाजपा पदाधिकाऱ्याकडून पुण्यातील कोंढवा परिसराची पाकिस्तानशी तुलना। कोंढवा परिसराला पाकिस्तानचे कराची म्हणून संबोधलं। सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल। कोंढवा पोलिसात गुन्हा दाखल। स्वभाषेचा अभिमान असलाच पाहिजे। महाराष्ट्रामध्ये राहणाऱ्यांनी मराठी शिकलीच पाहिजे, मात्र भाषेच्या नावावर हिंसा मान्य नाही, मुख्यमंत्री फडणवीसांची भूमिका। राज्यभरात आज महाराष्ट्र दिनाचा उत्साह। मुख्यमंत्री फडणवीसांसह उद्धव ठाकरे, राज ठाकरेंकडून हुतात्मा स्मारकाला अभिवादन। राज्यभरात आज विविध कार्यक्रमांचं आयोजन। मराठी बोलणार नाही असं म्हणायची हिंमत रिक्षावाल्यांमध्ये कशी येते? मराठी न येणाऱ्या रिक्षावाल्यांचे परवाने रद्द का केले नाही? राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल। राज ठाकरे यांची भूमिका दिवसेंदिवस बदलत जाते। काही दिवसांपूर्वी मनसैनिकांनी हिंदी भाषिकांना हिंदी शिकवण्यासाठी क्लास सुरू केले। राज ठाकरेंनी एकदा मराठी विषयीची भूमिका स्पष्ट करावी, मंत्री प्रताप सरनाईकांची टीका। राज ठाकरेंना अश्लील शिवीगाळ आणि धमकी देणाऱ्या कांदिवलीमधील परप्रांतीयाला मनसैनिकांचा चोप। मनसे कार्यकर्त्यांनी मारहाण केल्यानंतर व्यक्तीनं राज ठाकरेंसह मराठी माणसांची माफी मागितली। गोंदिया जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी। उकाड्यापासून नागरिकांना काहीसा दिलासा, मात्र कापणीला आलेल्या धान पिकांचं मोठं नुकसान।